मनोज पाटील या लढाईसाठी हटणार नाही भीमसोहळा आणण्यासाठी म्हणून माननीय जरांगीदादा पाटील आपल्या जीवाची बाजी लावत आहेत। त्यांच्या या जीवाच्या बाजीतून मराठा माणसाचं म्हणून आपण सर्वजण आज रस्त्यावरच्या लढाईमध्ये सामील झालेलो आहोत। माननीय मनोज एकच मिनिट थांबा जरा गरज आहे आणि आरक्षण दिलं पाहिजे। मराठा समाजानं या अगोदर कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात त्यांच्या आरक्षणामधलं कधीही आरक्षण मागितलेलं नाही, त्यांचा वाटा मागितलेला नाही आहे। आज आपण पाहिलं असता माझे मराठा बांधव आज त्या महाराष्ट्रामध्ये चिखलामध्ये पावसामध्ये आहेत। आज त्यांना त्या ठिकाणी पाणी मिळत नाही, जेवण मिळत नाही, त्या ठिकाणी या मोर्चाची सांगता करत असताना कृपया या ठिकाणी 3 भाषणं होतील। माननीय मामतेश मोर्चामध्ये सामील असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, कृपया संयमानं 2-2च्या लाईन हा मोर्चा मार्ग करायचा आहे। सर्वांना उपयोगाला घोषणा द्यायची आहे, सर्वांना विनंती आहे। गाडी कुठे ट्रॅक्टर घ्या पहिला छत्रपती शिवाजी महाराज की जय। प्रताप पुरंदर श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। धर्मवीर श्री संभाजी महाराज की जय। जय शिवाजी, जय भवानी। हम तुम्हारे साथ है, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। आरक्षण आमच्या हक्काचं, एक मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। जय जय भवानी, जय शिवाजी। हे हायत माननीय मनोज जरांगीदादा पाटील यांच्या भूमिकेला बेळगाव प्रशासनाच्या माध्यमातून आपण माननीय मनोज जरांगीदादा पाटील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी।
छत्रपती शिवाजी महाराज की मनोज जरांगे दादा पाटील तुम आगे बढ़ो, मनोज जरांगे दादा तुम आगे बढ़ो. तर सर्वांना विनंती करतो, माननीय गडमेल संभाजी महाराजांचं पूजन झालंय. ज्या स्वाभिमानानं ज्या भावनेतून आपण सर्वजण आलात, त्याचबरोबर ज्या संविधानाची आपण पूजा करतो, त्या संविधानाच्या माध्यमातून मनोज जरांगे दादा पाटील आपला जीव पणाला लावून करत असताना आजचा या मोर्चा यशस्वी आपण स्तरातील जनतेला मराठा समाजाला जे आरक्षण पाहिजे